आज आपण डोळ्यांच्या काळजीबद्दल बोलणार आहोत आणि हा विषय आताच्या काळात खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण पाहिलेलं असेल अगदी लहान लहान मुलांना सुद्धा हल्ली चष्मा लागतो। मोबाईलचा अतिवापर म्हणा किंवा लॅपटॉपवर सतत बसणे ह्या गोष्टींमुळे डोळे आपले हळूहळू कमकुवत होत चाललेले आहेत आणि आपल्याला त्यासाठी डोळ्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। वेळीच जर आपण डोळ्यांची काळजी घेतली तर आपण चष्मा लागणं टाळू शकतो। मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। लहान मुलांना हल्ली जो चष्मा लागतो त्यासाठी आपण एक उपाय करणार आहोत आणि हा उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओ अंती सांगणार आहे। त्यापूर्वी आपण आज कंजंक्टिव्हायटिस म्हणजे काय व त्याचे उपाय किंवा प्रकार हे सगळं पाहणार आहोत। तर कंजंक्टिव्हायटिस इन जनरल म्हणायला गेलं तर डोळ्यांना सूज येणे आणि कंजंक्टिव्हायटिसचे आपण जनरली 3 प्रकार पाहतो। एक म्हणजे व्हायरल कंजंक्टिव्हायटिस, बॅक्टेरियल आणि ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस। तर व्हायरल आणि बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस हे जे प्रकार आहेत ते साथीने पसरणारे आहेत आणि ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस हे नावाप्रमाणेच आपल्याला समजेल की एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची जर ॲलर्जी असेल तर अशा वेळेला त्यांचे डोळे लाल होऊ शकतात किंवा सुजू शकतात। तर व्हायरल आणि बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस, स्पेशली व्हायरल कंजंक्टिव्हायटिस जेव्हा होतं तेव्हा आपण त्याला डोळे येणं असं म्हणतो। व्हायरल कंजंक्टिव्हायटिस स्पेशली जे आपण कॉमनली पाहतो की एखाद्या वेळेला अशी साथ येते जेव्हा बऱ्याच जणांचे डोळे येऊ लागतात आणि त्यांना त्यावेळेला ऑफिसला जाणं टाळावं लागतं किंवा स्कूलमध्ये जाणं टाळावं लागतं। तर अशा वेळेला आपण काय करू शकतो आणि होमिओपॅथीमध्ये ह्यासाठी खूप चांगले उपचार आहेत आणि अगदी लवकरात लवकर आपण बरे होऊन ऑफिस किंवा स्कूलला जाऊ शकतो। तर कंजंक्टिव्हायटिसमध्ये नेमके कोणकोणते सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात? आपले डोळे एकतर लाल होतात, तसंच डोळ्यातून कधीकधी दाटसर असा द्रव स्त्रावू लागतो किंवा अगदी पातळसुद्धा द्रव स्त्रावू लागतो। त्याशिवाय आपल्याला डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं फिलिंग येतं। तसंच कधीकधी आपल्याला डोळ्यांच्या सुजेसोबत नाकातून सुद्धा सर्दी झाल्यासारखं वाहू लागतं। जेव्हा आपण बाहेर म्हणजे अगदी लाईटमध्ये जातो किंवा जास्त प्रकाशामध्ये जातो तेव्हा आपल्याला जास्त त्रास होऊ लागतात। बऱ्याच वेळा डोळ्यातून येणाऱ्या दाट अशा द्रवामुळे आपण झोपल्यानंतर जेव्हा उठतो तेव्हा आपल्या पापण्या चिकटलेल्या असतात। आणि व्हायरल कंजंक्टिव्हायटिस हे इतकं पसरणारं असतं की लगेच आपल्या फॅमिलीमध्ये एका माणसाकडून दुसऱ्याकडे हा रोग पसरतो। एकदा जर आपल्याला कळलं की आपल्याला डोळे आलेले आहेत आणि आपण लगेच जर होमिओपॅथीची औषधं घेतली तर रोग्याला तर लगेच आराम मिळतोच, त्याशिवाय हा आजार पसरत सुद्धा नाही। तर आता आपण पाहूया एक महत्त्वाचे होमिओपॅथिक औषध जे आपण अशा कंडिशनमध्ये देऊ शकतो। तर ह्या औषधाचं नाव आहे युफ्रेशिया। हे औषध अगदी कॉमनली ह्या कंडिशन्समध्ये दिलं जातं। युफ्रेशिया मोस्टली 30 पोटेन्सीमध्ये दिलं जातं आणि त्याच्या 3 गोळ्या दिवसातून 3 वेळा दिल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे औषध आपल्याला उपाशीपोटी घ्यावं लागतं। हे औषध 4 ते 5 दिवसासाठी कंटिन्यू करावं लागतं। त्याशिवाय आपण युफ्रेशियाचे ड्रॉप्स येतात ते डोळ्यांमध्ये घालू शकतो। 1 ते 2 ड्रॉप्स दोन्ही डोळ्यांमध्ये आपल्याला घालायचे आहेत। जर एकाच डोळ्याला इन्फेक्शन झालेलं असेल तरी देखील आपल्याला हे ड्रॉप्स दोन्ही डोळ्यांमध्ये घालायला हवेत, जेणेकरून दुसऱ्या डोळ्याला सुद्धा इन्फेक्शन होणार नाही। कंजंक्टिव्हायटिस व्हायरल असू दे, बॅक्टेरियल असू दे किंवा ॲलर्जिक असू दे, जर सिम्पटम्स मॅच होत असतील तर युफ्रेशिया 30 डेफिनेटली वर्क करतं आणि ॲज अ फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण हे औषध नक्कीच घेऊ शकता। जर आपला रोग पूर्णपणे बरा झाला नाही तर नक्कीच आपण आपल्या जवळच्या होमिओपॅथिक फिजिशियनकडून पुढची ट्रीटमेंट घेऊ शकता आणि पूर्णपणे ह्या रोगातून मुक्त होऊ शकता। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा लॅपटॉपच्या अतिवापरामुळे जो आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो त्यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगणार आहे आता. आणि ते औषध आहे युफ्रेशियाच. पण युफ्रेशियाच्या गोळ्या न घेता आपल्याला युफ्रेशिया ड्रॉप्स आणायचे आहेत. आणि हे ड्रॉप्स आपण दररोज रात्री झोपताना एक एक ड्रॉप दोन्ही डोळ्यांमध्ये घालून झोपायचे आहे. जर आपला वापर मोबाईलचा असो किंवा लॅपटॉपचा दररोज होत असेल आणि त्यामुळे जर आपल्या डोळ्यांवर अतिप्रमाणात ताण पडत असेल तर आपण हे ड्रॉप्स दररोज देखील वापरू शकता. ह्या ड्रॉप्सचा काहीही साईड इफेक्ट नसतो आणि ह्या ड्रॉप्समुळे आपल्या डोळ्यांवरचा जो ताण पडलेला असतो तो कमी होतो, मसल्स रिलॅक्स होतात आणि त्यामुळे आपले डोळे हेल्दी राहतात. तर तुम्ही आपल्या डोळ्यांची नक्कीच काळजी घ्या. धन्यवाद.